मुंबईतील नामांकित मानसोपचार तज्ज्ञ दिलीप कामत यांच्या क्लिनिकसमोर एक कार येऊन थांबली. दरवाजा उघडत एक ब्लॅक रंगाचा कोट सूट घातलेला एक पुरुष खाली उतरला. किमान वयाने तो 35शीतला वाटत होता. गाडीमध्ये मागे अजूनही कोण होते. आपली पर्स हातात घेत ती स्त्री एका लहान 10 वर्षाच्या मुलीला खाली उतरत होती. एक लहान गोंडस मुलगी, गोरीपान, गोल चेहऱ्याची, सुबक निळ्या डोळ्याची, लाल रंगाचे गोल ठिपके असणाऱ्या पांढऱ्या रंगाचा बेबी फ्रॉक तिने घातला होता. त्या लहान मुलीच्या हातात एक नाणे होते, गोल्डन रंगाचे विचित्र नाणे, जिला ती मधून मधून पाहत होती, हसत होती. ते तिघेही त्या क्लिनिकच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच काळजी वाटत होती. त्या स्त्रीचे डोळे रडून सुजल्यासारखे झाले होते, पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर मात्र एक हास्य होतं, गूढ हास्य. तिने मागे वळून गाडीकडे बघितलं आणि हाताने हळूच कोणाला तरी येण्याचा इशारा केला. आता त्या दोघांचेही लक्ष तिच्यावर गेले. त्यांनी सुद्धा मागे वळून बघितले, पण मागे कोणीच नव्हते. त्या स्त्रीने परत त्या मुलीकडे पाहिले आणि ती हुंदका देत परत रडू लागली, जणू तिच्यासाठी हे सर्व काही नवे नव्हते. तोच तो पुरुष म्हणाला, सुजाता प्लीज आवर स्वतःला, होईल सर्व ठीक, आई आहेस तू तिची, तुलाच असं खचून कसं जमेल. त्यावर ती म्हणाली, मी म्हटलं होतं दिनकर तुला, ही व्यवस्थित नाही. गेल्या आठवड्यापासून काहीतरी विचित्र वागते, बोलते, पण तुला तुझ्या बिझनेस मीटिंगमधून फुरसत मिळेल तेव्हा ना. लवकर लक्ष दिलं असतं तर असं काहीच करावंच लागलं नसतं. कसा बाप रे तू. आता तिचे रडणे जरा जास्तच वाढले होते. बघ सुजाता, तुझं भरत पुराण परत चालू करू नकोस. मान्य आहे मला थोडंसं दुर्लक्ष झाले स्नेहावर, चूक झाली माझी, पण असं काही होईल हे माहीत नव्हतं. आय एम रिअली सॉरी. आणि तुझ्या इतकी स्नेहा मला सुद्धा प्रिय आहे, माझी सुद्धा मुलगी आहे ती. यावर सुजाता काहीच बोलली नाही. तिने डोळ्यात आलेले अश्रू पुसले. स्नेहा फक्त त्या दोघांकडे केविलम्या नजरेने पाहत होती. ते तिच्याबद्दल बोलत होते हे तिला समजत होते. ते तिघेही क्लिनिकमध्ये आले. क्लिनिकमध्ये काही आणखी लोकसुद्धा आले होते. काही वेळाने रिसेप्शनवरील बाईने आवाज दिला, मिस्टर दिनकर प्रभू, तुम्ही आज जाऊ शकता. दिनकरने आपल्या गळ्यातील लाल टाय व्यवस्थित केला आणि ते तिघेही आतमध्ये गेले. ते तिघेही येताच डॉक्टर कामतने त्यांना बसायला सांगितले. स्नेहाकडे बघताच त्यांनी तिला गोड स्माईल दिली आणि म्हणाले, हॅलो गुड गर्ल, हाऊ आर यू. आय एम फाईन. स्नेहाने तिच्या भाबड्या आवाजात उत्तर दिले. गुड. मला तुझे नाव सांगू शकतेस, डॉक्टर म्हणाले. तिने मान डोलावताच होकार दिला आणि म्हणाली, स्नेहा. ब्रिलियंट गर्ल. डॉक्टर कामत तिच्यासारखे वागत होते, जणू हे डॉक्टरांचे नेहमीचे बोलणे असावे. त्यांनी फाईल फोल्डर ओपन केली आणि गंभीर होत मोर्चा त्या दोघांकडे वळविला. सो मिस्टर दिनकर अँड मिसेस सुजाता प्रभू, व्हॉट हॅपन. काय झालं ते सांगाल का. अगदी व्यवस्थित. त्या दोघांनीही एकमेकांकडे बघितले आणि सुजाता बोलायला लागली. डॉक्टर, अगदी 1 वीक आधीची गोष्ट आहे. त्याआधी सर्व काही ठीक होते. तशी स्नेहा एकलकोंडी आहे, तिला नाही आवडत कोणाशी जास्त बोलायचं. त्या रात्री मी स्वयंपाकघरात असताना मला स्नेहाचा जोरात हसण्याचा आवाज येत होता. आधी मला वाटले की ती टीव्हीतले काहीतरी बघून हसत आहे, कारण तिला कार्टून बघायला खूप आवडते. त्यामुळे मी इतके काही लक्ष दिले नाही. पण नंतर दुसरे शब्द माझ्या कानी पडले. ती काहीतरी बोलत होती, जणू कुणाच्या तरी सोबत ती बोलत होती. तेव्हा मी जरा घाबरले, कारण त्या दिवशी ती घरात एकटी होती. मी माझी शंका मिटवण्यासाठी खोलीमध्ये गेले तर मला धक्का बसला. ती भिंतीच्या कोपऱ्याकडे बघून बोलत होती कुणाशी तरी, मात्र समोर कोणीच नव्हते. मी येताच तिने माझ्याकडे बघितले. ती फक्त माझ्याकडे बघून तोंडावर हात ठेवून म्हणाली, श्श, तो बोलत आहे. मी इतके घाबरले होते की अंगावर भीतीने काटा उभा राहिला होता. मला वाटलं घरात कोणीतरी शिरले असेल, एखादा चोर वगैरे. जीव धडधड उडत होता, पण घराचा दरवाजा आतून बंद होता आणि दरवाजा तिने उघडावा असेही नव्हते, कारण तिचा हात दरवाजाच्या कडीपर्यंत पोहोचत नव्हता. तेव्हा मी तिला घाबरत विचारले, काय ग, कुणाशी बोलत आहेस तू. त्यावर ती म्हणाली, मम्मी, मला ना एक नवीन मित्र मिळालाय. तो खूप चांगला आहे. तो न या दरवाजा खालून आला फक्त माझ्यासोबत खेळण्यासाठी. त्याने मला एक नाणं दिलं. मला खूप आवडलं हे. मी तिच्याकडे आणि त्या नाण्याकडे बघतच राहिले, कारण तसलं नाणं मी कधीच पाहिलं नव्हतं. एक सोन्यासारखं नाणं होतं ते. आणि जिकडे ती इशारा करत होती तिकडे बघितलं तर तिथं कोणीच नव्हतं. त्यावर मी तिच्यावर जरा रागवतच म्हणाली, बस झाले आता तुझे खेळणे, गप गुमान स्टडी कर, नाहीतर चांगले धोपाटे देईन. मी ते नाणे हिसकावून घेऊन तिला अभ्यासाला बसवलं. बाहेरचा दरवाजा उघडून बघितलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. डॉक्टर कामत सगळे ऐकत होते.
त्याने एक नजर स्नेहावर टाकली. ती मान खाली घालून तिच्या हातातील ते नाणे गोल गोल फिरत होती. जणू तिचे लक्षच नव्हते कोणत्या गोष्टीवर. ती आपल्याच धुंदीत होती. डॉक्टरांचे लक्ष त्या नाण्याकडे गेले आणि ते म्हणाले, मिसेस सुजाता, आपण या नाण्याबद्दल बोलत आहात का? दिनकर आणि सुजाचे लक्ष स्नेहाच्या हातातील त्या नाण्याकडे गेले. त्यांनी भीतच त्या नाण्याकडे पाहिले. हो, हेच ते नाणे, सुजाता म्हणाली. पण तुम्ही तर ते नाणे घेतले म्हणता ना? आपली शंका विचारा डॉक्टर म्हणाले. आता सुजाता जास्तच घाबरली आणि म्हणाली, हो, ते नाणे अजूनही माझ्याकडे आहे. मला वाटलं की आता असं काही होणार नाही. पण परत दुसऱ्या दिवशी रात्री मला अचानक कोणाच्या तरी बोलण्याने जाग आली. पूर्ण रूममध्ये अंधार होता. एक टेबल लॅम्प होता तेवढाच. मी घड्याळात बघितले. रात्रीचे 2 वाजले होते आणि जेव्हा मी उठले तेव्हा परत स्नेहा काहीतरी बडबडत होती. तिचं बोलणं मी झोपेत असल्यामुळे समजलं नाही. ती बेडवरच पालती मारून बसली होती. पाठमोऱ्या स्थितीत अंधाराकडे बघत कोणाशी तरी बोलत होती. माझा जीव कासावीस होत होता. काय चाललंय काही समजत नव्हतं. अंग थरथरत होतं आणि मी तिच्या समोर बघितले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. फक्त काळोखच होता तिथे. पण एक थंड असा आभास मला सगळीकडे जाणवत होता. कोणीतरी माझ्याकडे बघत आहे असा भास होत होता. मी उठून बघतात स्नेहा गप्प झाली. ती शांतता मला जीवघेणी वाटत होती. मी तिला आवाज दिला तेव्हा ती काहीच बोलली नाही. तिने हळूच तिचा चेहरा माझ्या बाजूने केला. ती झोपलेल्या स्थितीत होती. मी हळूच तिला परत झोपवले आणि मला तिच्या हातात परत एक नाणे दिसले. अगदी तसेच नाणे. आता मात्र मी आणखीनच घाबरली. लाईट्स ऑन करून सगळीकडे बघितलं पण सगळे व्यवस्थित होते. कुठेच काही हालचाल नव्हती. मी कन्फर्म करण्यासाठी माझ्याकडे नाणे बघितले. ते अजूनही माझ्याकडेच होते. पण स्नेहाला परत हे दुसरे नाणे कोणी दिले हे मात्र मला समजले नाही. मी तेही नाणे लपून ठेवले माझ्याकडे. आपल्या बॅगमधील ते 2 नाणे काढून सुजाताने डॉक्टर कामोसमोर ठेवले आणि ते पुढे बोलू लागले. 2 दिवस काहीच झाले नाही. ती त्या नाण्याबद्दल बोलली सुद्धा नाही. सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं म्हणून मी शेजाऱ्यांकडे तिच्या मैत्रिणीसोबत खेळायला नेलं. ती खेळत रमेल या दृष्टीने आणि मीही गेले तिच्यासोबत जेणेकरून तिच्यावर लक्ष ठेवता येईल. रागिणीची आई आणि मी बोलत बसले होते. तिची मैत्रीण रागिणीसोबत खेळत होती. काही वेळ सगळे ठीक होते. तोच रागिणी रडत रडत आली आणि जेव्हा आम्ही समोरचं दृश्य बघितलं तेव्हा जागीच थांबरलो. रागिणीच्या हातातून रक्त वाहत होते. कोणीतरी हाताचा लचका तोडावा असा तिचा हात वाटत होता. ती जोरजोरानं रडत होती. तिला विचारले हे कसे काय झाले तर तिने स्नेहाकडे बोट दाखवले. मी ते पाहताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती आणि नंतर जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा घरी होते. रागिणीची आई माझ्यासोबत होती. मी उठले तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही 3 तास बेशुद्ध होत्या म्हणून मी त्यांना रागिणीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आता ठीक आहे. 2 टाके पडलेले तिच्या हाताला आपले अश्रू सांभाळत त्या बोलत होत्या. मला खरंच खूप वाईट वाटत होतं रागिणीबद्दल आणि स्नेहाबद्दलची भीती. इवल्याशा स्नेहाने रागिणीच्या हाताला इतका मोठा चावा घेतला होता ते अजूनही मनाला पचत नव्हते. मी ठीक दिसत होते म्हणून त्या निघून जाऊ लागल्या. त्यांनी स्नेहाबद्दल एकही तक्रार केली नाही. मी स्वतःच त्यांची माफी मागितली तर त्या म्हणाल्या मला सुद्धा विश्वास होत नाही आहे की स्नेहा अशी काय करू शकते. जाऊ द्या, जे झालं ते झालं. काळजी घ्या. मी दिनकर भाऊजींना फोन करून कळविते तुमच्या तब्येतीबद्दल. मी जेव्हा उठून बसली तेव्हा स्नेहा समोरच्या सोफ्यावर बसली होती. माझा राग अनावर गेला आणि मी तिच्याजवळ जाऊन तिला रागानेच विचारले, काय गये बये, काय झालंय तुला? का वेड्यासारखी करत आहेस? तुला कळते का तू काय केलंय? तेव्हा स्नेहा बोलली, मम्मी मी काय नाही केलंय ग. तिच्या भोबड्या आवाजात ती बोलली, अच्छा तू नाही काय केलंस तर मग कोणी केलं? तूच खेळत होती ना रागिणीसोबत. का चावा घेतला तू तिच्या हाताचा? तसंच पाहिजे तिला. मला ती खेळूच देत नव्हती. तू वेडी आहेस, एकटीच बोलते कोणासोबत तरी असं म्हणत होती. मी तिला सांगितले सुद्धा की माझा मित्र आहे, तो बोलतो माझ्यासोबत, पण तरीसुद्धा ती ऐकत नव्हती. मग तो माझा मित्र म्हणाला की हिची थोडी मज्जा घ्यायची का? मी हो म्हटले आणि तो तिला चावला, स्नेहा म्हणाली. मी डोके धरूनच बसले. तिचे ते बोलणे, तो तिचा मित्र काही कळत नव्हतं. सगळ्या सोसायटीत स्नेहाबद्दल माहीत झाले. काही जण तिला झपाटले असे म्हणत होते तर काही तिला वेळात काढत होते. तोंडावर कोणी काही बोलेना, मागून सर्वच बोलत होते. त्या दिवसापासून ही अशीच काहीतरी बोलत आहे. डॉक्टर प्लीज काहीतरी करा. सांगता सांगता सुजाताला रडू आले.
ओके ओके सुजाता, आपण थोडे रिलॅक्स व्हा. डॉक्टरांनी तिला पाणी दिले. सुजाताने आपले अश्रू पुसत पाणी प्यायली. तेव्हा तिला थोडे बरे वाटले. आपण ठीक आहात आता, डॉक्टर कामत म्हणाले. तिने मान होकारार्थी हलवून उत्तर दिले. तर असं घडलं आहे. आणि तुम्ही कुठे होता मिस्टर दिनकर? डॉक्टर म्हणाले. सर, माझ्या काही बिझनेस मीटिंग असल्यामुळे मी सहसा बाहेरगावीच असतो, पण सुजाताने फोन करून सगळे सांगितले, तोच ताबडतोब मी इकडे निघून आलो. डॉक्टरांनी स्नेहाकडे बघितले. तिचे अजूनही त्या नाण्यावरून लक्ष हटत नव्हते. डॉक्टर तिच्याकडे बघत म्हणाले, ठीक आहे, मला एकट्याच स्नेहाशी बोलायचं आहे. चालेल ना स्नेहा तुला? स्नेहाने चेहरा वर केला व ती डावीकडे बघत होती, जिथे कोणीच नव्हते, फक्त रिकामी जागा होती, एक थंड रिकामी जागा. आता स्नेहा डॉक्टरकडे बघत म्हणाली, हो चालेल. ठीक आहे, तर तुम्ही दोघेही बाहेर बसा थोडा वेळ. जाताना सुजाता तिच्याकडे खूपच कीव नजरेने बघत होती. आता तिथे फक्त डॉक्टर कामत आणि स्नेहा होती. बरं स्नेहा, मला एक सांगशील का, तू आता तिकडे का बघितलं होतं? कारण तिथे माझा मित्र होता ना, म्हणून माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला त्याने होकार दिला, ती म्हणाली. अच्छा, होकार जर नसता दिला तर? डॉक्टर म्हणाले. मग मी नाही बोलले असे तुमच्याशी. बरं, मला नाव सांगशील का तुझ्या मित्राचं? तिने डॉक्टरांच्या थोडे बाजूला नजर फिरवली आणि म्हणाली, नाही, तो नाही म्हणतोय सांगायला. डॉक्टरने सुद्धा तिची ती नजर हेरली होती. बरं, एवढं सांग, तुझा मित्र आहे कुठे आता, ते तरी सांगशील? तिने डॉक्टर बसले होते त्याच्या थोड्या बाजूला बोर्ड दाखविले. झटकन डॉक्टरांनी त्याच्या बाजूला बघितले. तिथे कोणीच नव्हते. थोड्या वेळासाठी तेही घाबरले होते. इथे आहे तो, तिकडे बघत डॉक्टर म्हणाले. हो, ती म्हणाली. ओके, आता काय करतो तुझा मित्र? परत डॉक्टर कामत म्हणाले. ती हसली आणि म्हणाली, तो तुमच्याकडे बघतोय आणि हसतोय. का जाणे, पण स्नेहाच्या बोलण्याने डॉक्टर कामतच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा विचारले, तुझ्याकडे जे नाणे आहे त्यानेच दिलं ना तुला? ती हो बोलली. बरं, मला बघू दे नाणं. तिने ते नाणं त्याच्या हातात दिले. अगदी सोन्यासारखं दिसणारं ते नाणं होतं. थोडेसे जुने, गंज लावलेले, ज्यावर सोन्याचा रंग दिला होता. त्याच्या दोन्ही बाजूने काहीच नव्हते, एक कोरे नाणे होते ते. हे कसले नाणे आहे? याच्यावर तर काहीच नाही, डॉक्टर कामत म्हणाले. ती काहीच बोलली नाही. बरं स्नेहा, तुला तुझा हा मित्र कुठे भेटला होता? ते त्यांच्या बाजूला बघत म्हणाले. ती काहीच बोलली नाही. स्नेहा, मला पण बघायचं आहे तुझ्या मित्राला. कसं बघणार? ती थोडा वेळ एकीकडे बघत राहिली आणि म्हणाली, हे नाणं हातात घ्या आणि म्हणा, मला मरण हवंय असा तो म्हणतोय. स्नेहाचे ते शब्द ऐकताच डॉक्टरांच्या अंगावर काटा आला. इतके शब्द बोलायला स्नेहा अजून मोठी नव्हती. त्यानंतर त्यांनी तिला काहीच विचारले नाही. डॉक्टरांनी एक बेल वाजवली. तिथली एक कर्मचारी आली. यस सर, ती म्हणाली. मिस्टर दिनकर व मिस सुजाताला आत पाठवा. ते दोघेही त्यांच्या समोर बसले. आता स्नेहाला थोडे दूर एका सोफ्यावर बसायला सांगितले. ती काहीच न बोलता तिथे जाऊन बसली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून सुजाता घाबरत म्हणाली, डॉक्टर, सर्व काही ठीक आहे ना? डॉक्टर श्वास घेत म्हणाले, हे बघा सुजाता, मी अगदी शुअर नाही, पण सध्या जे दिसते त्यावरून तरी हे लक्षणे ऑटिझम या मानसिक रोगाचे दिसत आहेत. हा एक मस्तिष्क, तिला एक मानसिक रोग आहे, ज्यामध्ये व्यक्तीला दुसऱ्या सामान्य व्यक्तीसोबत जुळणे कठीण जाते. त्यामुळे तो स्वतःची एक दुनिया बनवतो आणि त्यातच रमतो. निरनिराळे पात्र तो बनत असतो आणि ते पात्र त्यांना खरी वाटतात. आणि स्नेहाचे सुद्धा तसेच आहे. तिचा तो मित्र तो सुद्धा काल्पनिक आहे. तिच्या विचारातून, एकटेपणातून तो निर्माण झाला आहे आणि ते पात्र ती स्वतः जगत आहे. राहिला त्या नाण्याचा प्रश्न, तर त्यात काही नवल नाही. तुमच्या घरातच एखाद्या अडगळीच्या खोलीत तिला ते सापडले असणार, किंवा कुठे बाहेर शाळेत तिला ते दिसले असणार आणि तेथून ते घेऊन आले असणार. ते नाणे सुद्धा खोटे आहेत आणि यामध्ये ती नक्कीच कोणाला तरी हानी पोचू शकते. आता सुजाता परत हुंदके देऊ लागली. दिनकर तिला सांभाळू लागला. सर, ती ठीक तर होईल ना? दिनकर म्हणाला. अगदी होईल, त्यात काही शंका नाहीच. फक्त थोडे ट्रीटमेंट घ्यावे लागेल. काळजी करण्याची गरज नाही. ही लक्षणे सध्या पहिल्या स्टेजमध्ये आहेत. डॉक्टर, तुम्हाला जी ट्रीटमेंट करायची ते करा, पण माझं मूल मला ठीक करून द्या, दिनकर म्हणाला. तुम्ही बरं केलं तिला इकडे आणले. काळजी करू नका, अशा बऱ्याच केसेस आलेल्या आहेत आणि त्या सोडविल्या सुद्धा आहेत, डॉक्टर कामत म्हणाले. स्नेहा त्यांचे बोलणे तेथून ऐकत होती. ती बाजूने सोफ्याकडे बघत होती आणि म्हणाली, किती वेडी माणसं आहेत ही, यांना तू दिसतच नाहीत.
तिने हवेतच कोणाला तरी टाळी दिली आणि हसली. मी नेक्स्ट डेट तुम्हाला मेल करतो, तोपर्यंत स्नेहाशी सामान्यच वागा आणि तिला एकटे सोडू नका. ओके, या आता तुम्ही, डॉक्टर म्हणाले. ते तिघेही जाताच डॉक्टर कामात उठले. तोच काहीतरी खाली पडण्याचा आवाज आला. त्यांनी ते नाणे उचलले आणि विचार करत बेसिनजवळ गेले. बेसिनच्या वर एक आरसा होता. आपला चष्मा काढत त्यांनी बाजूला ठेवला. हातातल्या नाण्याकडे बघत मनातल्या मनात ते बोलत होते. काय म्हणाली होती ती मुलगी? जर त्याला पाहायचे असेल तर काय म्हणावे लागेल? मला मरण हवंय. आणि हसतच ते नाणं त्यांनी बाजूला ठेवलं. जणू ते त्या गोष्टी मारत नसावे. आणि थंड पाण्याचे 2-3 चपके त्यांनी तोंडावर मारले आणि आरशात बघितले. तोच त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. आरशामध्ये त्यांना अंधुसं दिसत होतं, एखादी मानवी आकृती किंवा असंच काही. त्यांना सगळं सुन्न झाल्यासारखे झाले होते. फक्त बेसिनमधल्या नळाचा आवाज तेवढा येत होता. त्यांनी घाबरतच पटापट आपला चेहरा पुसला आणि चष्मा डोळ्यावर चढविला. ती आरशातील आकृती आता स्पष्ट दिसत होती. त्यांचे पूर्ण शरीर चेहऱ्यापासून पायापर्यंत जाळलेले होते. डोळे जणू खोबडीतून बाहेर येतील ते डोळे आता डॉक्टरांकडे रोखले होते. आणि त्याचे ती किळसवाणे हसणे, ज्यातून त्याचे पूर्ण दात दिसत होते. डॉक्टर कामत यांचे डोके सेकंदाला वाढत होते. तोच छातीतून एक जोरदार कळ आली आणि ते छातीला हात लावत खाली कोसळले. आता आरशामध्ये काही दिसत नव्हते. फक्त बेसिनमधल्या पाण्याचा खळखळ आवाज तेवढा येत होता आणि ते खाली पडलेले नाणे गोल फिरत होते.